हाय हॅलो नमस्कार, मी काजल स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती सुद्धा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता वाजले सकाळचे 9 आणि इथे मी साईचं आवरत होते कारण आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला साईचं सिटी स्कॅन करण्यासाठी. तर ब्लॉग कंटिन्यू नक्कीच करा आणि आम्ही कोणत्या हॉस्पिटलला चाललो आहोत हे पण पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. तर इथे साईचा आंघोळ वगैरे घातलेली नाही आहे त्याला, कारण खूपच थंडी होती म्हणून मग इथे कपडे वगैरे चेंज केले, त्याचे स्वेटर वगैरे घातलं. तर जिथे आम्ही सिटी स्कॅन त्याचं करणार आहे तिथे आधी त्याचं MRI वगैरे झालेलं होतं. तर MRIला तिथे 10,000 रुपये घेतलेले होते त्याचे. तर सिटी स्कॅनला बघूया आता किती आहेत, कारण डॉक्टरांनी MRI किंवा सिटी स्कॅन असं दोन्हीपैकी एक करायला सांगितलेलं आहे. तर आता तिथे गेल्यानंतरच ठरेल की सिटी स्कॅन करायचं की MRI, कारण MRIसाठी 10,000 रुपये आहेत आणि बघूया ते तर आत्ता सध्या आमच्याकडे नाही आहेत. सो असं ठरतं आहे की सिटी स्कॅनच करायचा. तर तिथे गेल्यावरच समजेल की की सिटी स्कॅनला जास्त पैसे आहेत की MRIला. तर ब्लॉग कंटिन्यू नक्कीच करा. इथे साईचं आवरलं, त्याच्यानंतर मग मी पण घरातली थोडीफार जी कामं आहेत ती आवरून घेतली, कारण सकाळी लवकर उठले होते. साईला घेऊन जायचं म्हटलं त्याचं पण आवरावं लागतं. त्याला शिरा वगैरे घेतला डब्यामध्ये, कारण किती वेळ लागतो किती नाही सांगता येत नाही. हॉस्पिटलला जर गेलं तर अख्खा दिवस तिथेच निघून जातो आणि त्याच्यामुळे मग त्याला इथे जेवणामध्ये डबा वगैरे घेतला आणि नाश्ता वगैरे चारून आम्ही पण निघालो नाश्ता करून. तर इथे आल्यानंतर इथे पण तुम्ही बघू शकता, इथे वाट बघत बसावं लागतं, कारण 6 सीटर वगैरे असेल तर ती भरल्याशिवाय निघत नाही इथे आमच्या इकडे. सो इथे भरेपर्यंत आम्ही बसलो होतो. तर हॉस्पिटलला साई, मी आणि त्याची आत्तू असं आम्ही तिघेजण निघालो होतो. तर फायनली आम्ही निघालो हॉस्पिटलसाठी. तर ते कोणतं हॉस्पिटल आहे तर ते आहे भारती हॉस्पिटल पुण्यामधलं. तर भरपूर लोकांना माहिती असेल हे हॉस्पिटल पुण्यामधलं. तर इथेच त्याचं MRI झालेलं आहे. तर आतमध्ये गेल्यानंतर बघू आपण किती आहे. तर इथे आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर समजलं 3,000 रुपये आहे सिटी स्कॅनसाठी आणि 10,000 रुपये आहे MRIसाठी. तर मग आमचं ठरलं की नाही, सिटी स्कॅनच करून घेऊ आपण. जर म्हणजे वाटलंच तर MRI करता येईल असं म्हणून मग सिटी स्कॅन आधी करून घेतलं. तर इथे औषध वगैरे त्याला देण्यासाठी आम्ही आलो. औषध वगैरे पाजलं आणि त्याच्यानंतर, कारण बाळ झोपावं लागतं तिथे शांत. मग औषध वगैरे त्याचं पाजलं आणि त्याच्यानंतर त्याचं सिटी स्कॅन झालं आणि नंतर आम्ही आलो कॅन्टीनमध्ये. तर आतमध्ये गेल्यानंतर काही व्हिडिओ काढता नाही आला, कारण फोन अलाउड नसतो, कानातलं गळ्यातलं असं काही अलाउड नसतं, म्हणजे जो पेशंट आहे त्याच्यात. पण मी होते सोबत तर माझं असं काही काढलं नाही त्यांनी गळ्यातलं वगैरे. नाही तर मग असं जो पेशंट आहे त्याचं सगळं काढलेलं, म्हणजे काढतात कानातलं गळ्यातलं, हातात काय असेल तर ते सगळं असं. तर ते काय अलाउड नव्हतं. मग त्याच्यानंतर मग आम्ही इकडे तिकडे थोडासा टाईमपास केला, कारण रिपोर्ट घेऊन घरी जायचं होतं. 2 तासांनी लगेच रिपोर्ट मिळणार होता. तर डॉक्टरांनी इथे काय रिपोर्ट दाखवलेला नाही आहे, कारण इथे त्याचं जिथं फॉलोअप आम्ही घेत असतो त्यांना, म्हणजे ज्या डॉक्टरांना त्याची सगळी हिस्ट्री वगैरे माहिती आहे त्याच डॉक्टरांना आम्ही त्या रिपोर्ट दाखवणार होतो. म्हणून मग इथे काय दाखवलं नाही, फक्त सिटी स्कॅनसाठी या हॉस्पिटलला आलो होतो आम्ही. तर इथे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये तो रिपोर्ट आहे. घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच. सो त्याच्यानंतर घरी आल्यानंतर इथे त्याला जेवणामध्ये मी बनवली संध्याकाळी खिचडी, कारण त्याला खिचडी खूप आवडते. दिवसभर खूप हायगळी झाली त्याची खाण्यामध्ये. त्याच्यानंतर मग आमच्यासाठी जेवण वांग्याची भाजी, मेथीची भाजी आणि मेथीचा पराठा बनवलेला होता. सो असा होता आजचा आमचा दिवस. त्याच्यानंतर आता हळूहळू साई पण जेवण करायला लागलेलं आहे. ते बघून आम्हाला पण खूप बरं वाटतं आहे. चला, तर हा ब्लॉग मी इथेच संपवते. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.